नमस्कार मित्रांनो, मी रचित. लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता जमा झालेला आहे. खूप साऱ्या महिलांच्या अकाउंटवर 3,000 रुपये जमा झालेले आहेत. पण अजूनही बऱ्याच साऱ्या अशा महिला आहेत त्यांच्या अकाउंटवर पैसे जमा झालेले नाहीत. त्या महिलांनी घाबरण्याचे कारण नाही, कारण ज्यांचा अर्ज हा मंजूर झालेला आहे त्यांच्या अकाउंटवर 29, 30 व 31 ऑगस्टपर्यंत पैसे जमा होतील. पण साठी आपलं आधार स्टेटस एनेबल फॉर DBT असणं आवश्यक आहे. आता हे कसं चेक करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. सुरुवातीला तुम्हाला NPCI या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईट आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचे पेज खुलेल. इथे तुम्हाला खाली कंझ्युमर ऑप्शन दिलेला आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कंझ्युमर ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला खाली इथे भारत आधार सेडिंग एनेबल असं ऑप्शन दिलेलं आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचे एक पेज तुमच्यासमोर खुलेल. इथे तुम्हाला रिक्वेस्ट फॉर आधार सेडिंगवर जे ऑप्शन दिलेले आहे त्यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला 2 नंबरचं गेट आधार मॅप्ड स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर इथे टाकायचा आहे. तर आधार नंबर आपण टाकून घेऊयात. जास्तचा खाली इथे टाकायचा आहे. नंतर चेक स्टेटसवर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. ते OTP तुम्हाला तिथे टाकायचं आहे. व त्यानंतर सबमिट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट केल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे एक ऑप्शन येईल. इथे तुम्हाला आधार नंबर, तुमचं मॅपिंग स्टेटस काय आहे, इनेबल आहे की नाही ते तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर लास्ट अपडेट कधी केलेलं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. व खाली कोणत्या बँकेला एनेबल आहे DBT ते बँकसुद्धा तुम्हाला खाली दाखवलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचं DBT स्टेटस चेक करू शकता. धन्यवाद.